ठीक आहे. ॲडॉन्स म्हणून तुम्हाला फाईल हँडलिंग पण शिकवतो पायथनमध्ये. ठीक आहे. आय नो पांडाज नमपाय वापरून ती इझी आहे, खूप इझी आहे. बट यू शुड नो द ट्रेडिशनल वे ॲज वेल. दॅट्स वॉट आय थिंक. तुम्ही जर बघितलं तर फाईलमध्ये पण आहे, फाईल पाठवली होती मी खालती, फाईल हँडलिंगच्या कन्सेप्टच्या आहे. ठीक आहे. तर नॉट ऑलवेज यू हॅव पांडास नमपाय और नेहमी तुम्हाला असं नाही की म्हणजे तुम्हाला फाईल ओपन करून त्याच्यावरती ऑपरेशन्स करायचे, तुम्हाला हँडल्स पण करावं लागतील, मल्टिपल फाईल्स त्याच्यावरती लिहावं लागेल, काम करावं लागेल. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही फाईल हँडलिंगच्या टेक्निक्स वापरतात. ठीक आहे. एकदा फंक्शन्सची रिव्हिजन घेऊन विल स्टार्ट विथ फाईल हँडलिंग अँड एंड टू द स्टार्ट ऑफ नमपाय. ठीक आहे. आपण काल फंक्शन शिकत होतो. तर फंक्शन्स आर बेसिकली ऑफ टू टाइप्स. कुठले आहेत? आता फंक्शन्स विचारले. युजर डिफाईन्ड अँड कुठले आहेत मध्ये? प्रिंट इनबिल्ट फंक्शन येते. इनबिल्ट फंक्शन म्हणजे काय? दृष्टिकोन. हां, इनबिल्ट फंक्शन म्हणजे काय? करेक्ट. अँड अभिषेक, व्हॉट इज UDF? काल सिलेक्शन नाही केलं म्हणजे आपण काय करते? युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणजे काय युजर डिफाईन्ड फंक्शनची गरज पडते? तुम्ही सांगा. बोलो. का गरज का पडते? प्रश्न तो आहे. ऑलरेडी जर फंक्शन्स आहे तर मग आपण वेगळे का बनवतोय? प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कुठे येईल याचं? ठीक आहे. अजून मागे आकाश. युजर डिफाईन्ड फंक्शन्सची गरज का पडली आपल्याला? स्वतः फंक्शन्स बनवायची गरज का पडते आपल्याला? करेक्ट करेक्ट करेक्ट. ठीक आहे. एखादी तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एक पाईपलाईन तुमची ऑटोमेट करायची. ठीक आहे. डेटा ॲनालिटिक्सची. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला समजलं की जे पण प्री प्रोसेसिंगचं काम आहे, ठीक आहे, किंवा लेट्स से वी हॅव टू वर्क ऑन दॅट पर्टिक्युलर कॉलम. तुम्हाला माहिती आहे दरवेळेस आपल्याला एकच काम करणं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर चला पांडाजमध्ये तर आहेत ऑलरेडी बनवलेलं की तुम्हाला नेहमी जेव्हा पण डेटचा कॉलम येईल ना, तुम्हाला नेहमी त्याचं काय करायचं आहे की लेटचे कॉलम्स वेगळे पाहिजे, सॉरी मंथ्स वेगळे पाहिजे. ठीक आहे. कुठला क्वार्टर आहे तो पाहिजे, Q1 Q2 Q3 Q4. कळतं ना? 4 क्वार्टर्स असतात ना, 3 इच का 4 इच? वर्षातनं 4 क्वार्टर्स असतात माहिती ना कंपनीजमध्ये. मग किती? 3 महिन्यानंतर एक की 4 महिन्यानंतर एक? हां, 3 4 3 12. months and तुमच्यासोबत खूप नवीन नवीन गोष्टी शिकतो आहे ना का तुमच्या बॅचसोबत. ठीक आहे. सो जर आपल्याला एखादी गोष्ट परत 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 करायची आहे, त्या पूर्ण लिहिण्यापेक्षा, पूर्ण तो कोड लिहिण्यापेक्षा व्हॉट विल डू, सिम्पली विल मेक इट इन अ फंक्शन. ठीक आहे. आणि नंतर त्याला काय करू? कॉल करू. त्यामध्येच जर आपल्याला युजरकडनं काही इनपुट्स घ्यायचं तर ते कशाने घेऊ? फंक्शन, इनपुट फंक्शन. पण त्याला काय म्हणतं? सो डिफाईन फंक्शनमध्येच आपल्याला युजरकडनं इनपुट घ्यायचं आहे.
इनबिल्ट फंक्शन सर। मैं तो लगेगा ही दूसरा क्या फंक्शन चेनिंग करके एक बात बताई थी मैंने कल नाही का नाही लक्षात का सांगतो परत काय अडचण नाही ठीक आहे कसं करत होतो एक रिव्हिजन घेऊ डेफ से हाय हॅलो एव्हरीवन हाऊ आर यू हे आपण त्याला टास्क असाइन केलं ठीक आहे नंतर दिस इज फंक्शन कॉलिंग ठीक आहे नंतर रिटर्न स्टेटमेंट सेंड्स अ व्हॅल्यू बॅक टू द कॉलर हां झूम ओके ओ थोडा इकडे सारखा नंतर पोझिशनल आर्ग्युमेंट्स बघितले होते का बघितले होते तुम्ही लिहिले नाही एक पर्टिक्युलर पोझिशनचे आर्ग्युमेंट आपण बघतो नेम आणि एज साठी बघितलं होतं आय गेस ना तो याद आहे एज 23 पहिले 23 आलं मग नंतर अभि आलं असेल कुठे कुठे हे बघा ठीक आहे हे पॅरामीटर्स दिले आपण कळतंय का जेव्हा आपण अप अँड वापरायचो मध्ये काही पॅरामीटर नाही द्यायचो तेच आपण जेव्हा इन्सर्ट वापरायचो तेव्हा आपण एक पोझिशन द्यायचो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अप अँड इन्सर्ट आणि इन्सर्ट हां अप अँडला आपल्याला काही सांगायची गरज होती का डिफॉल्ट एक त्याची व्हॅल्यू होती ना डिफॉल्ट तो काय करायचा कुठल्या इंडेक्सला ॲड करायचा लास्ट इंडेक्सला किंवा फर्स्ट नेगेटिव्ह इंडेक्सला ॲड करायचा ठीक आहे तसंच तसंच जे आपलं इन्सर्ट आहे ठीक आहे एक पर्टिक्युलर इंडेक्सला ॲड करायचा तसंच आता आपल्याला काय इथे काय करायचं होतं इन्सर्टला काही पॅरामीटर्स द्यावं लागले आपल्याला सॉरी काय पॅरामीटर्स इंडेक्स अँड द थिंग विच यू वॉन्टेड टू ॲड तसंच करायचो ना ठीक आहे आणि दुसरं म्हणजे अजून कुठलं होतं त्याच्यामध्ये आपण अशी गोष्ट करायचो आपण त्याच्यामध्ये काही ना काही पॅरामीटर्स द्यायचो कुठला मेथड होती रिप्लेस करेक्ट रिप्लेस करताना पहिलेची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायची आणि पुढे कॉमा देऊन कशासोबत रिप्लेस करायची अरे मेथड्स लक्षात आहे का नाही का विसरले है ना नाही का आकाश नाही समजत आहे हे मध्ये पॅरामीटर्स आपण टाकायचो काही फंक्शन्समध्ये आपल्याला पॅरामीटर्स द्यायची गरज नाही पडली प्री डिफॉल्ट त्याचा एक टास्क येतो तेवढं करणारच आहे जसं आपण से हाय मध्ये कुठले पॅरामीटर्स दिले का आतमध्ये नाही तेच आपण से हाय नेम देऊ शकलो असतो दरवेळेस आपल्याला इनपुटची काय गरज पडली असती नेम आउटपुटमध्ये काय आलं असतं जे पण आपण प्रिंटमध्ये केलं आहे हाय युअर नेम हाऊ आर यू कळतंय का नाही डोक्यावर चाललं केलंय रे आपण एक आहे तर ठीक आहे असो ठीक आहे बघा इथे आपण काही कीवर्ड आर्ग्युमेंट्स दिल्या ठीक आहे इथे एफ स्ट्रिंग वापरली एफ हॅलो नेम युअर एज इज 23 ठीक आहे आता मी त्याला ग्रीट फंक्शन कॉल केलं एक सेकंड फंक्शन कॉलिंग म्हणतात त्याला आय होप यू नो ठीक आहे यालाच मी मला सांगा नेम अँड एजला ठीक आहे चलो आगे देख लेंगे फंक्शन चेनिंग में ठीक आहे सी इथे मी थोडं चुकवलं होतं इथे मी पहिले 23 दिलं आणि इकडे मी अभि दिलं हा कुठले लिंक कर ना यू शुड सॉरी आली आहे सर ठीक आहे 23 अँड अभि ठीक आहे पण आता याची पोझिशन त्याचा सिंटॅक्स काय आहे रे सिंटॅक्स लक्ष द्या फक्त काहीच नाही कुठे पण काय फक्त आपण त्याला असाइन करून दिलं एज 23 नेम अभि ठीक आहे मग आता तुम्ही कसंही टाका तो त्याला तसंच पकडेल हो मॅडम पुढे आहे का जागा तिकडे दिसेल का बरं तर मग ते ओपन राहिलं अर्थ बाकीचं उगाच दिसतं
तुम्ही टाईमवर येत नाही आणि नंतर कंप्लेंट करता 40 मिनिटाचं लेक्चर होत आहे. असो, लक्ष द्या. ठीक आहे, याचं रिव्हिजन करतोय आपण फक्त याची, जेणेकरून समजेल तुम्हाला. एज 23, नेम अभि. ठीक आहे, इथे आपण चेंज केला. द ऑर्डर डज नॉट मॅटर इन द कीवर्ड आर्ग्युमेंट. लिहिलं होतं का हे? नाही. असो, ठीक आहे. हां, तुम्हाला जर रिटर्न स्टेटमेंट यूज करायची आहे, ठीक आहे, बट इट शुडंट हॅव एनी सिग्निफिकन्स. ठीक आहे, तसं बघायला ते ऑप्शनल. तर मग काय करणार? रिटर्न नन. ठीक आहे, फंक्शन कॉलिंग समजलं. ठीक आहे, दिस वी लर्न फॉर डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ॲक्च्युली आपण याचा तो लोनवाला बघितला होता काल, मग ते त्या एक्झाम्पलनेच डिफॉल्ट आर्ग्युमेंट नीट समजलं असेल, एवढं समजण्यापेक्षा. ॲक्च्युली नमपायला पण आपण असंच करू, कारण की नमपायचं कसं आहे की गोष्टी बऱ्याच आहेत, खूप आहेत. फाईल तर पूर्ण देणार मी तुम्हाला, त्यापेक्षा डायरेक्ट इम्प्लिमेंट करू, जेणेकरून समजेल. जसं आता इथे तुम्हाला डिफॉल्ट आर्ग्युमेंट नाही समजणार काय, तेच तुम्हाला इथे खूप नीट समजलं असेल डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ये वाला भी तो लिया था मॅडम हमने. काय होतं? 12,000 होतं, करेक्ट. त्यामध्येच आपण फंक्शन चेनिंग शिकलेलो. असो, ठीक आहे. बेस एक्सपोनंट इक्वल्स टू 2. ठीक आहे, बेस स्टार स्टार एक्सपोनंट. ठीक आहे, एवढं पण गरज नाही, आपण डायरेक्ट 2 पण देऊ शकतो इथे, बरोबर ना, पॉवर करून. ठीक आहे, सी दिस वॉज अ डिफॉल्ट आपण जे दिले, एक्स इक्वल्स टू 1. जर आपण याला एक्झिक्यूट केलं, नंतर याला कॉल केलं, कॉल कसं करणार याला? ॲड. आता हा नेहमी आन्सर काय देईल? बंद करू. हा नेहमी आन्सर काय देईल? 2. का? ठीक आहे, जर मी आता मला सांगा 45 and 55 केलं तर आन्सर काय देईल? तो बंद करतो ना. आन्सर काय देईल? 100 की 102? तुमच्या समोर फंक्शन आहे, तुमच्यासमोर कॉल करतोय, 100 देईल का? 102 का नाही देणार? किती लोकांना वाटते 102 देईल? किती लोकांना वाटते 100 देईल? आविष्कार किती विचार करतात? ठीक आहे, हे डिफॉल्ट आहे, जर काही दिलं नाही तर ते करेल. समजलं का डिफॉल्ट म्हणजे काय? ठीक आहे, जर आपण लाईक एखाद्या काही सांगितलं नाही आपण त्याला, तर तो काही ना काही काम करत राहील. जेव्हा त्याला सांगितलं हे काम करायचं आहे, तर he'll do that particular task. Same as here, default argument. ठीक आहे, हे ॲक्च्युली तुम्हाला आहे ना एरर हँडलिंगमध्ये हेल्प करतं डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. ठीक आहे, जर तुम्हाला एक माहीत आहे हा एरर येणार आहे, 100% येणारच आहे. ठीक आहे, याला जर तुम्हाला नेग्लेक्ट करायचं तर तुम्ही एक डिफॉल्ट व्हॅल्यू देऊन ठेवतात त्याला. ठीक आहे, किंवा अजून एक ऑप्शन, यू कॅन जस्ट से पास टू इट. ट्राय एक्सेप्ट पास, जावामध्ये पण आहे ट्राय एक्सेप्ट पास, इफ यू नो. हाँ, वो बहुत आगे, उसको बहुत डीप है वो, मेरे को याद नहीं. ठीक आहे, असो. ठीक आहे, सी डिफॉल्ट व्हॅल्यूज. हां, सेम हिअर. आता इथे जर मी नेहमी सबट्रॅक्शन केलं तर काय येईल? x - y 10. ठीक आहे, हां, आर्स अँड क्वार्क्स. ठीक आहे, खाली आहे पूर्ण याच्यामध्ये, पण आता इथे केलं आहे तर म्हणून बघून घ्या. सगळ्यात पहिले आर्क म्हणजे काय ते कसं डिनोट करता? स्टार अँड व्हॉट्स एव्हर यू वॉन्ट टू से. ठीक आहे, कलेक्ट्स पोझिशनल आर्ग्युमेंट्स इनटू अ टपल. ठीक आहे, आता मी याला केलं
समरी आहे ना. 1,2 काय आलं. 3, 5 काय आलं रे. 11 लिहून घ्या. आर्क्स. क्वेश्चन व्हॉट इज आर्स अँड व्हॉट इज कॉर्स. डिफरन्स बिटवीन आर्स अँड कॉर्स. क्वेश्चन काल नाही केलं ना आपण आर्स अँड कॉर्स. ठीक आहे. त्याचा सिंटॅक्स कसा आहे खाली दिला आहे. ठीक आहे. जस्ट गिव्ह अ स्टार आर्क्स. ठीक आहे. काय करता आर्क्स. करेक्ट. करेक्ट पोझिशन आर्ग्युमेंट्स इनटू कशात करतं पण ते महत्वाचं आहे. टपलमध्ये. ठीक आहे. टाईप ऑलरेडी तो फंक्शन आहे. हां. हां एक मिनटं. कॉर्स डिक्शनरीमध्ये करतो. हां पण नवीन स्टेटमेंट घेतलं ना म्हणून. इसमें नहीं है असं. डायरेक्ट टेक्स्टबुक डेफिनेशन दिली आहे. त्याच्यात कुठेतरी असेल. फक्त माहिती पाहिजे तुम्हाला या गोष्टी. आर्स का तो वही है. मेरे को पूछा था आर्स और कॉर्स का डिफरेंस किस चीज़ में करता है. आर्स टपल में करता है. ठीक है. कॉर्स डिक्शनरी में करता है की वैल्यू पे. इसको पढ़ाया था मेरे याद नहीं अभी. आया पर लिखूंगा. यहाँ पे देखो. हे लक्ष द्या इकडे. लिहिलं का नाही. हे डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत विचारलेले. सेम गोज फॉर कॉक्स बट इथे डबल स्टार लागतो. Drink some water. I don't have water. So. ठीक है. आर्स एंड कॉर्स लिहिलं. काय इट कलेक्ट्स द कीवर्ड आर्ग्युमेंट इनटू अ. कलेक्ट करतं डिक्शनरी. प्रिंट नाही करत. कलेक्ट करतं. माय बॅड. इथे. ठीक आहे. बट आता इथे मला सांगा. ठीक आहे. आपण एक फॉर आय जे असा सिंटॅक्स बरोबर आहे का रे. घेऊ शकतो का आपण. कुठली लिस्ट कुठलं हे झालं आहे. ठीक आहे. अँड आय सेड दिस. हे मी चेंज करतो.
समजलं का नाही? काय केलं आपण? फक्त आर्ट्स मध्ये आपण सिंगल स्टार वापरलेला. इकडे किती वापरला? 2. ठीक आहे. इथे काय करत, त्याला आपण टास्क काय दिलं होतं रे? सम कर. म्हणून तो काय करत होता? सम करत होता. इथे आपण त्याला टास्क काय दिलं? फॉर आय जे इन इन्फो डॉट आयटम्स. ठीक आहे, हे डिक्शनरीमध्ये केलंय आपण डॉट आयटम्स फॉर प्रिंट आय कॉमा जे, आणि हा फॉर लूप वापरला. काय की तू डिक्शनरीमध्ये त्याला, ठीक आहे, प्रिंट इट इन अ फॉर्म ऑफ डिक्शनरी. आठवतं का मॅडम डिक्शनरी तुम्हाला? डिक्शनरी, डू रिमेंबर? नो, समस्या है फिर बड़ी वाली. गुड. ठीक आहे. आता हा तुमचा फंक्शन नेम आहे. असंच द्यायचो ना आपण, डेफ फंक्शन नेम, त्याच्यामध्ये सिंटॅक्स. ठीक आहे, हा त्याच्यामध्ये जे आपण दिलंय. बट आता इथे आपण क्वार्क्स वापरलंय. हे कशावरनं कळलं? डबल स्टार साइन वरनं, नशीब. आणि पुढे आपण स्टेटमेंट, आपण त्याच्यामध्ये तुम्हाला बोललो आपण इफ कंडिशन्स बरंच काही वापरू शकतो. तेच आपण इथे काय वापरलं? फॉर लूप वापरला. हाही करून बघितलं आपण फॉर लूप डिक्शनरीमध्ये. कॉम्प्रिहेन्शन्स, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन्स, टपल कॉम्प्रिहेन्शन्स, फॉर लूप करून बघितलं. म्हणून मी म्हणतो, म्हणून पहिले डेटा आधी फंक्शन्सने शिकवलं मी. मग आपण हे, बाय द वे दिस इज ऑल्सो काइंड ऑफ वॉट डिक्शनरी तर आहे रे. पोझिशनल आर्ग्युमेंट. ठीक आहे. जर मी आता इकडे सांगा, जर मी नेमच्या ऐवजी आय मीन 2 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिलं तर काम होईल का? इकडे सिटी दिलं, इकडे नेम दिलं. अरे स्विच केले प्लेसेस फक्त. स्विचवरनं आठवलं, इफच्या ऐवजी तुम्ही स्विच पण वापरू शकता. किती लोकांनी वापरलं? स्विच अँड ब्रेक, बरोबर ना? स्विच केस कशामध्ये? स्विच केस C++ मध्ये आहे ना. किती लोकांना माहित होतं स्विच केस? तुम्ही इफच्या ऐवजी स्विच पण वापरू शकता. स्विच लिटरली स्विच सारखं काम, नाव जसं ना तसंच काम करतं. हे ऑन असेल तर बाकी सगळं बंद. इफ तर पण तसंच आहे, फक्त ही ट्रू असेल तर बाकी सर्व फॉल्स. आठवलं म्हणून सांगितलं. ठीक आहे. क्वेश्चन्स बघा. इथे फंक्शन चेनिंग सांगितलं होतं मी. काय इथे डिफॉल्ट दिली एक, करेक्ट? हियर इट्स टास्क इज गिवन. चलो इसको मैं हटा देता. अँड मंथली EMI, बरोबर ना? आणि फक्त मग आपण काय केलं, इथे फंक्शन चेनिंग केलं. हे किती लोकांना नाही समजलं का? फंक्शन चेनिंग किती लोकांना नाही समजलं? प्रामाणिकपणे सांगा, म्हणजे परत सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. हा मग वाट कशाला बघता माझी बोलायची? काल मी प्रिंटचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगितलं होतं कसं करतात. मग ज्यांना समजलं त्यांनी सांगा कसं करता फंक्शन चेनिंग. कसा? हां हां, काय घेणार? एंटर द लोन अमाऊंट. पुढे लोन लोन ए. प्रिंट कौन करेगा? प्रिंट लिखा करो. ठीक आहे. आता मी लोन अमाऊंट टाकली 15,000. 20,000 करू. चलो 25,000 करू. बरोबर का? समजलं का आता? अरे सेम असं आपण टाईप ID या फंक्शन्समध्ये करायचो. ठीक आहे. जसं आपण इथे लोन वापरला आहे, त्याचऐवजी आपण काय वापरलं असतं? ID टाईप. फक्त आता लोन ID टाईप ते इनबिल्ट फंक्शन्स होते. लोन हा UDF आहे, युजर डिफाईन्ड फंक्शन, जो आपण बनवला आहे. सो वी नो ऑल इट्स इन अँड आउट्स. नाही समजतंय का?
हे स्कूल डिटेल्स, ठीक आहे. प्रिंट होरायझन, कॉन्टॅक्ट नंबर, गंगापूर रोड नाशिक, ठीक आहे. ठीक आहे, याला मी हे केलं, आय मीन सेव्ह केलं. नंतर याला कॉल करताना काय कॉल करणार मी? एखादी वेळेस तुम्हाला जर हे कसं तुमचं डेटा ॲनालिटिक्समध्ये कसं होईल की तुम्हाला सेट ऑफ नरेटिव्ह तुम्हाला एखादी पाहिजे आहे. म्हणजेच प्रत्येक ग्राफ खाली तुम्हाला तुम्ही एक नरेशन दिलेलं आहे तुमच्या कंपनीचं ऑर समथिंग लाईक दॅट, ठीक आहे. ते तुम्हाला परत परत प्रिंट करायचं. तुम्ही प्रत्येक वेळेस लिहत बसणार का? एकदाच एक फंक्शन म्हणून इथे फक्त फंक्शन कॉल केला, सिंपल एज दॅट. समझे क्या कि तो सब तो काम करना है पांडास उसमें. अरे तुमची एक साईट, एक तुमचं एक तुम्ही ग्राफ बनवला आहे, चलो एक व्हिज्युअल्स बनवले, खाली तुम्हाला त्याच्याबद्दल टाकायचं आहे, ठीक आहे. त्याच्याबद्दल टाकून खाली तुम्हाला एक परत एकदा तुम्हाला कंप्लीट सिनॉप्सिस जे आहे ते देत राहायचे. प्रत्येक सेलमध्ये सिनॉप्सिस देत राहायचे. तुम्ही प्रत्येक वेळेस सगळं लिहत बसणार का? नाही, एक वेळेस लिहून घ्या जे सिनॉप्सिस तुम्हाला प्रत्येक वेळेस द्यायचे. दरवेळेस फक्त फंक्शन कॉल करा, सिम्पल एज दॅट. तुम्ही गेला होता ना प्रोजेक्ट, तुमचे पण सिनॉप्सिस नव्हते. सिनॉप्सिस म्हणजे काय असतं माहिती आहे का? लाईक नाही, सिनॉप्सिस इन अ सेन्स तुम्ही प्रोजेक्टवरती काम करताय ना, हां, काइंड ऑफ रिपोर्ट म्हणतात. तर सपोज तुम्ही एका प्रोजेक्टवरती काम करताय, तर आफ्टर एव्हरी स्टेप यू राईट व्हॉट एक्झॅक्टली यू आर डुईंग इन दिस प्रोजेक्ट. हां हां, म्हणजे तुम्ही काय करत आहेत तुमचं प्रोजेक्ट माहिती पाहिजे. दिस इज अ गुड पार्ट ऑफ अ प्रोजेक्ट ऑलवेज. जेवढं पण मी बघितलेत ना काही मुलांचे प्रोजेक्ट, तर त्याच्यामधले फक्त 2 to 3% जे मुलं करतात. कंपनीजमध्ये हे करतात माहीत आहे का? प्रत्येक वेळेस त्यांचा एक सिनॉप्सिस रिपोर्ट असतो, ठीक आहे. एक जो असतो जो कंटिन्यू इंटिग्रेट होतो, ठीक आहे. हे पण तुम्ही करू शकता, ठीक आहे. एक सगळं सेट आहे, फक्त कुठे कुठे ते आहे पुढे एक्झाम्पल मी घेतलं याच्यामध्ये. फक्त मध्ये मध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या ज्या तुम्ही ह्या सेलमध्ये काम केलं आहे. बाकी सगळं नरेटिव्ह तसंच. नरेटिव्ह म्हणजे बाकी सर्व तसंच. हां हां, नाही चार्ट यूज मी एक्झाम्पल दिलं बघ. एक चार्ट आहे, हे समजा चार्ट आहे, त्याचं प्रॅक्टिकली कसं तुम्ही वापरणार डेटा ॲनालिटिक्समध्ये सांगतोय. चार्ट आहे, चार्टच्या खाली तुम्ही नेहमी एक सिनॉप्सिस काही ना काही देणार की ठीक आहे. आता प्रत्येक हां म्हणजे काय झालं आहे काही नाही, एक नरेटिव्स देणार, ठीक आहे. बट दॅट नरेटिव्ह आय एम सेइंग विच इज फॉर द एंटायर प्रोजेक्ट, ठीक आहे. दिस वॉज द बेसिक थिंग. बट आता तुम्हाला काय प्रत्येक सेल झाल्यानंतर इथे काय चेंज केलं आहे त्याचा सिनॉप्सिस द्यायचा आहे. प्रत्येक स्टेप नंतर ह्या स्टेपमध्ये तुम्ही काय चेंज केले ते द्यायचं आहे. बट बाकी फॉर्मॅट तसंच पाहिजे, फक्त त्या चेंजेस झालेला पाहिजे. बाकी फॉर्मॅट आय वॉन्ट दी सेम. फक्त आई जस्ट डिड दिस कॉलम में ये किया, आगे जाके उसको ऐसा हुआ, फिर ये हुआ, बट दिस वॉज द कॉलम ऑफ दिस पर्टिकुलर टेबल. पर्टिकुलर टेबल तो एक ही रहने वाला है, तो बार बार लिखोगे क्या ये सब? एक ही फंक्शन में कर सकते हो, ठीक आहे. त्याचाच पुढचा बघा, हा फंक्शन आहे. Create a Python function that collects student name and their marks in 3 subjects: math, science, English. Display the student's name along their scores as well in formatted sentence. कुछ आया था क्या यहाँ पे अभी? नहीं ना? इन क्या होगा खुद का? एक सेकंड, आते नहीं, सबको ही आया वो, कोई नहीं. हां, काय होतं? डिस्प्ले द स्टुडंट्स नेम अलॉंग विथ द स्कोर्स इन वेल फॉर्मॅटेड सेंटेन्स. हेच वेल फॉर्मॅटेड सिनॉप्सिस. कसं करतात बघा. स्टुडंट डिटेल्स घेतल्या मी, काय करायचं आहे त्याचे 3 मार्क नाव आणि त्याचे 3 सब्जेक्टचे मार्क, ठीक आहे. एंटर इनपुट, एंटर द नेम ऑफ द स्टुडंट, इनपुट एंटर द मार्क्स इन सायन्स, ठीक आहे. असंच करतो ना आपण डेफ वापरून स्टुडंट डिटेल्स, ठीक आहे. मी याला प्रिंट केलं. आता स्टुडंट डिटेल्सला कॉल केलं, काय आर्ग्युमेंटची गरज, पॅरामीटर्सची गरज पडली का? नाही. आला प्रॉम्प्ट बॉक्सवरती, ठीक आहे, आला आहे, मला दिसणार नाही. एंटर द स्टुडंट, ओके, नाहीच दिसत आहे. एंटर द नेम ऑफ द स्टुडंट, ठीक आहे, मी टाकला भी. एंटर मार्क्स इन सायन्स, अच्छे थे, 100 out of 90. मैथ्स का इंग्लिश में भी अच्छे थे, 75.
हे बघा, एक नरेटिव्ह आला. मी जे तुम्हाला एक्सप्लेन करत होते समजलं का? मध्ये मध्ये फक्त 2-3 गोष्टी तुम्हाला चेंज कराव्या लागतील. हे तुम्ही ऑटोमेट केलं और सिम्पल कर दिया. परत परत लिहायची गरजच पडली नाही. काय केलं तुम्ही? हां, आय मीन वन्स, अरे असे फंक्शन्स बनवून ठेवायचे जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही परत परत करणार आहे तर बनवून ठेवा. किती सिम्पल आहे. आता हळूहळू जसं आपण पुढे जाऊ आपला लाईन ऑफ कोड कमी 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 होत जाईल. जसं नंपायमध्ये आपण सांगितलं की स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन, मीडियन, मोड हे सगळं फाईंड करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 लाईन्स लिहावं लागतात. सिंटॅक्स सेम आहे. तेच पांडाजमध्ये एका लाईनने होऊन जातं. एक लाईन पण नाही, 2 वर्ड्सने, डीएफ डॉट डिस्क्राईब. हे सगळं तुमचं निघून जातं. तुमचा लाईन ऑफ कोड आता हळूहळू कमी होणार. व्हिज्युअलायझेशनमध्ये मॅटप्लॉटलिबच्या 4 गोष्टी तर सारख्याच राहणार. फक्त एक गोष्ट, एक लाईन चेंज होईल जेव्हा आपण सीबॉर्न वापरू बास. आणि फक्त प्रत्येकाचा सिंटॅक्स, आता फक्त सिंटॅक्सवर खेळायचं नंपाय बसून. ठीक आहे, हे समजलं का कसं केलं? कोणाला काय डिफिकल्टी यामध्ये? करता येईल का? असं तुमचं एक नरेटिव्ह म्हणून बघा. आता इथे तरी मी कमी टाकलंय रे, तुम्ही तुमचं वाढवून बघा. ठीक आहे, आणि प्रत्येक मध्ये फक्त कुठे टाकायचं त्यासाठी तुम्हाला एफ स्ट्रिंग लागेल. हां, मतलब सेम रहा, मतलब मुझे नहीं समझा क्वेश्चन. हाँ, ऑलरेडी और एक फंक्शन बनाया आपने स्टूडेंट डिटेल का, तो वो प्रॉब्लम देगा. ठीक है, जैसे वो वेरिएबल में होता है ना लास्ट वाला पकड़, वो लास्ट वाला पकड़ता है. बट अगर आपने व्हेन विल चेंज द कर्नल्स, अभी हमें कर्नल चेंज एनवायरनमेंट सेटअप, तो हम कर्नल चेंजेस करेंगे तब प्रॉब्लम कि एक कर्नल में वो सेटअप हो जाएगा. जैसे यहाँ पे, ठीक है मैं लास्ट में दिखाऊंगा. जैसे यहाँ पे मैंने नंपाई मैंने यहाँ पे इंस्टॉल किया, ठीक है, और इम्पोर्ट मैंने दूसरे कर्नल में जाके किया तो नहीं होगा. वही कल एक वही ना, तो वही एक ने भी पूछा था सर मैंने फंक्शन यहाँ पे बनाया लेकिन अलग इसमें मैंने कॉल किया तो नहीं होगा. ठीक है, हाँ आर्स एंड कॉल्स याद था, मैंने वही सोचा कहाँ पे गया. देखो वहीं पे लैम्बडा फंक्शन. ठीक है, इसे कभी कभी पूछते वक्त एनोनिमियस फंक्शन, बराबर ना? एनोनिमियस क्या बोलते हैं उसको, मैं आई कैंट, आता है यार ये बहुत, एनोनिमियस क्या कैसे बोलते हैं इसको. ठीक है, सो लैम्बडा फंक्शंस आर सच फंक्शंस विच एक्सेप्ट्स ओनली वन सिंगल एक्सप्रेशन. ठीक है, x इक्वल्स टू लैम्बडा ए सच दैट, अभी इसको कॉलम नहीं बोलते, कॉलम क्या, कोलन नहीं बोलते सॉरी. ठीक है, उसे हम क्या बोलते, सच दैट. मैथ्स मध्ये केलं असेल तुम्ही, सच दैट ए सच दैट. तो पढ़ते वक्त भी उसको वैसा पढ़ना. समजताय का पवन संदीप? नक्की. जेव्हा तुम्हाला एकच क्वेश्चन विचारतात, सी आय हॅव ओनली वन एक्सप्रेशन विच पायथन फंक्शन आय यूज, तर प्रश्न पडतो एक एक्सप्रेशन असा कुठला आहे, तर लॅम्बडा. ठीक आहे, बट हेच तुम्ही युजिंग युजर डिफाईन्ड फंक्शन पण करू शकता. हाच एक एक्सप्रेशन तुम्हाला करायचं तुम्ही युजर डिफाईन्ड फंक्शन घेऊ पण करू शकता. बट त्याच्यासाठी पायथनने ऑलरेडी एक स्पेसिफिक बनवलं आहे की जेव्हा तुमचं एक एक्सप्रेशन असेल तेव्हा तुम्ही काय यूज करणार, लॅम्बडा. ठीक आहे, समझ रहे हो? बस ये लाइन लिख लो, बहुत हो गया. सी अ लैम्बडा फंक्शन दिया है, कैन टेक एनी नंबर ऑफ आर्ग्यूमेंट्स बट कैन ओनली हैव, एक्सप्रेशन तो समझ रहे हो ना? अभी थोड़ा मैथ्स तो डालो दिमाग में. मागे हर्षल नाही आला वाटतं आज. अनोनिमियस. ठीक है, आय लर्न इट नेक्स्ट टाइम. ठीक आहे, त्याने काय बोललं होतं, इट कॅन टेक एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. इथे किती आर्ग्युमेंट्स घेतले तरी आपण, कोण बोललं 4? ए कॉमा बी 2 आर्ग्युमेंट घेतले पण एकच एक्सप्रेशन आहे.
दिस इज नथिंग बट युअर लॅम्बडा फंक्शन. ठीक आहे, त्याच्यावरचा क्वेश्चन आहे. अरे हे ऑलरेडी दिलंय मी तुम्हाला, म्हणून मी करून नाही देते. बघितलं नाही वाटतं तुम्ही, नाही बघितलं सृष्टी. मेक अ फंक्शन दॅट ऑलवेज ट्रिपल्स अ नंबर यू सेंड इन. ठीक आहे, मग आपण डेफ माय फंक्शन रिटर्न लॅम्बडा. ठीक आहे, एकच आहे एक्सप्रेशन. माय फंक्शन हे दिला होता ना, ट्रिपल करतो इथे. बाय द वे इथे युजर इनपुट घेऊन करू शकतो का? कसं काय म्हणतात त्याला? फंक्शन चेनिंग. समजतंय का रे का नाही? अरे हो की नाही? लॅम्बडा कळाला, त्याला दुसरं नाव काय? गुड. ठीक है, आर्स एंड कॉल्स कळालं. आता हायर ऑर्डर फंक्शन, ये तो मैंने अच्छे से यहाँ पे किसी को किया भी था शायद, वो नहीं था क्या था लास्ट. ठीक है, डेफ ट्वाइस एफ कॉमा एक्स रिटर्न एफ. इसको कैसे पढ़ते हैं, कौन बोलेगा? एफ ऑफ एक्स. ठीक है, अभी सबसे पहले तो जो हमने 7 डाला है, ठीक है, सॉरी एन प्लस, हाँ ठीक है, एन सच डेट लैम्बडा फंक्शन भी यूज किया है. एन क्या है? n+3 करेगा हमेशा. ठीक है, अरे आपण फक्त एक्स टाकतोय. नाही समजलं. हायर ऑर्डर फंक्शन स्कूलिंग मध्ये एफ ऑफ एक्स नाही केला का तुम्ही कधी? हे काय सॉल्व पण केलंय ना. इथे मग 8 किती येतं? किती येईल? 7च घ्या, थांबा. 7+3 किती येतं? आणि +3 एफ ऑफ एक्स कसं सॉल्व करतो आपण? जे एक्सप्रेशन असेल त्याच्यामध्ये एफ ऑफ एक्स जी व्हॅल्यू आहे ती टाकतो. तसंच स्कूलिंगमध्ये तसंच करायचो ना आपण. एफ ऑफ एक्स सॉल्व नाही केलं का कधी एक्सप्रेशन स्कूलमध्ये? 11th-12th मध्ये. हे कॉमर्सवाल्यांना पण होतं बरं काय, असे चेहरे नका करू. एफ ऑफ एक्स, चला एफ ऑफ एक्स आपण काय टाकलं? 7. ठीक आहे, घेतला होता 7. 7+3 किती येईल? 10. ठीक आहे, बट अगेन +3 किती येईल? चला तुम्ही खाली आहे हायर ऑर्डर. आहे नशीब. आता बघा हायर ऑर्डर फंक्शन अजून किती डिटेलमध्ये. सगळ्यात पहिले मॅप. ठीक आहे, हायर ऑर्डर फंक्शन पायथन आर फंक्शन्स दॅट आयदर टेक वन ऑर मोर फंक्शन्स ॲज आर्ग्युमेंट्स, रिटर्न अ फंक्शन ॲज अ रिझल्ट. काय करतं मोनो? आता आर्ग्युमेंट्स म्हणजे काय कळालं ना, एक्सप्रेशन्स म्हणजे काय कळालं ना. टेक वन और मोर फंक्शन्स ॲज अ आर्ग्युमेंट अँड रिटर्न अ फंक्शन ॲज अ रिझल्ट. ठीक आहे, दे अलाव मोर ॲबस्ट्रॅक्टेड अँड कॉन्साइज कोड. कॉमन एक्झाम्पल्स ऑफ हायर ऑर्डर फंक्शन आर मॅप, फिल्टर, रेड्यूस. ठीक आहे, तर मॅप काय करतो? ठीक आहे, मॅप फंक्शन अप्लाइज अ गिवन फंक्शन टू ऑल आयटम्स इन अन इनपुट लिस्ट और एनी टेबल. सोडा. ठीक आहे, डबलिंग नंबर्स युझिंग मॅप अँड अ लॅम्बडा फंक्शन. नंबर्स एक दिलंय, ठीक आहे, डबल नंबर्स, मॅप, लॅम्बडा. काय करतं रे हायर ऑर्डर फंक्शन? टेक वन ऑर मोर फंक्शन्स ॲज अ, म्हणजे 2 फंक्शन्स आपण यूज करू शकतो, त्यालाच हायर ऑर्डर फंक्शन्स म्हणतात. एफ ऑफ एक्स 2 फंक्शन्स यूज केले होते आपण तिथे. पहिले एफ ऑफ एक्स यूज केलं, पूर्णला पकडून दुसरं एफ ऑफ एक्स आणलं. आता एफ ऑफ एक्स मध्ये जो एफ ऑफ एक्स होता तो आता एक्स होऊन गेला.
मग याचा एफ ऑफ एक्स झाला. किती लोकांना समजलं? एफ ऑफ एक्स 2 फंक्शन्स आहे. ठीक आहे, थोडं मॅथ्स समजा इथे, ये छोडो एफ ऑफ एक्स. मग आपण सगळ्यात पहिले कशाला सॉल्व्ह करतो? आतल्या एफ ऑफ एक्सला. मग तो काय होऊन जातो? एक्स होतो. मग कशाला सॉल्व्ह करतो? हेच तर गरज होतो. मग ते कुठले फंक्शन झाले? हायर ऑर्डर फंक्शन. ठीक आहे, ते आता मॅथमॅटिकल वे मध्ये सॉल्व्ह झालं. पायथन मध्ये हायर ऑर्डर फंक्शन मॅप, रिड्यूस अँड कुठलं आहे? फिल्टर. समजतंय का मॅडम तुम्हाला? समजलं का माधुरी? मागे सूरज नक्की? वाटत नाही मला हायर ऑर्डर समजले. थोडं हायर ऑर्डरला थोडं हे लागतं डोकं हायर. ठीक आहे, समजा करो थोडा. ठीक आहे, आता इथे बघा डबल नंबर आपण एक घेतला मॅप लॅम्बडा. इथे किती फंक्शन? 2 केलेत ना. डिफाइनिंग अ हायर ऑर्डर फंक्शन. अरे इकडे बघा एक सेकंड. हां, आता लॅम्बडा काय आहे? लॅम्बडा फंक्शन काय आहे? एक एक्सप्रेशन. एक आहे का? एक सच दॅट. ठीक आहे, कन्वर्ट द रिझल्ट टू अ लिस्ट. प्रिंट लिस्ट डबल नंबर्स. मग आउटपुट आला. आपण नंबर 10 टाकले तो तिथपर्यंत आला. फिल्टर. फिल्टर काय? हे फक्त माहिती पाहिजे इंटरव्ह्यूसाठी. काय करतं, काय काम आहे. ठीक आहे, म्हणून ते तसे दिलेत मी डायरेक्ट. म्हणून एकदम विश्लेषणमध्ये दिलेत ते, माहिती पाहिजे म्हणून. फंक्शन filters elements from an iterable based on a function that returns true or false. ठीक आहे, नंबर्स हे करून बघा. डायरेक्ट कॉपी करून तर करून बघा. दिले आहेत ना तुमच्याकडे, पूर्ण आहे. इवन नंबर्स किती वाजले? ठीक आहे, टाइम. फिल्टर लॅम्बडा. ठीक आहे, नंबर्स. आउटपुट 2 4 6. काय केलं त्याने? इवन नंबर्स दिले फक्त. मग तिथे आपण मॅप का नाही वापरलं? फिल्टर का वापरलं? इथे ऍक्च्युली तुम्ही बघायला गेलं तर 2 फंक्शन्स वापरलेत आपण. कुठले? हां, आणि पहिले मग कुठलं सॉल्व्ह होईल? हां, नंतर कुठलं होईल? हे तो है. समजलं काय एफ ऑफ एक्सच्या गणित आता. म्हणून तिथे एक कोणातरी सांगितलं, त्याच्याने हायर ऑर्डर फंक्शन आता खूप नीट समजून जाईल की कसे सॉल्व्ह होता. आणि त्याच्यासाठी माहिती काय पाहिजे? कसे सॉल्व्ह होता कळलं, काय काय वापरता कळलं. आर्ज अँड क्वार्क्स, लॅम्बडा, मॅप, रिड्यूस, कुठलं आहे अजून? फिल्टर. ठीक आहे, हे टर्म्स माहीत राहिले ना, प्रॅक्टिस केली ना, खूप डोक्यात बसून जाईल. म्हणून टर्म्स प्रॅक्टिस करा मेन. तुम्हाला मेथड्सचं पण तसं सांगितलेलं की काय काम करते ते प्रॅक्टिस करा. हे नंतर बसून जातं रे डोक्यात. एडिटर्स मोस्टली सजेशनमध्येच देऊन टाकतात काय करायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. इट कॅन ऑल्सो रिटर्न अनदर फंक्शन. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं, वाचलं होतं. ठीक आहे, सो व्हॉट्स युअर टास्क टुडे? प्रॅक्टिस फंक्शन्स. ठीक आहे, क्वेश्चन्स देतो तुम्हाला. एक सॉल्व्ड, मी जसं तुम्हाला बोललो, सॉल्व्ड अँड अनसॉल्व्ड. दोघे क्वेश्चन्स दिले. ठीक आहे, पहिले तर सॉल्व्ड कसे आहेत ते बघा, त्यानंतर मग तुम्ही अनसॉल्व्ड थोडे ट्राय करा. क्या नाही काय तर सॉल्व्ह तर न बघता करून बघा, नवीन मी बघण्यापेक्षा. ठीक आहे, खूप इझी आहेत, खूप इझी. तुम्हाला असं आत्ता समजताना आपण म्हणतो ना, JEEला अभ्यास किती करायचा रे? टाकायचं ते एवढंच, इम्प्लिमेंट करणं विचारायचं ते मेन. आपण शिकताना सगळंच शिकायचो, डेफिनेशन हे ते, पण कुठे विचारलं का? नाही. काय डायरेक्ट इम्प्लिमेंट करणं विचारलं ना. सो दॅट्स इट, दॅट्स वॉट यू हॅव टू डू इन पायथन. ठीक आहे, हां. आता फाईल हँडलिंग थोडं लास्ट कन्सेप्ट. किती टाईम आहे का आपल्याकडे? ओके, वी हॅव टाईम. फाईल हँडलिंग. तर
यू कॅन आता फाईल ओपन कशी करा, एखादी फाईल तुम्हाला जर ॲक्सेस करायची आहे तुमच्या याच्यामध्ये तर कशी ओपन करतात. ठीक आहे, देर आर सम कॉमन मोड्स. ठीक आहे, फाईल नेम. ठीक आहे, यू कॅन ओपन अ फाईल युझिंग ओपन फंक्शन. ठीक आहे, इट टेक्स 2 मेन आर्ग्युमेंट्स. ठीक आहे, कोणते घेतं, फाईल नेम, नेम ऑफ द फाईल, मोड कशासाठी करायची आहे. आता तुम्हाला आर्ग्युमेंट्स कळाले असतील, ओपन, नेम, कॉमा, मोड. आता मोड कुठले कुठले आहेत हे खाली, हे डोक्यात ठेवा बरं का. आर काय सिम्पल आहे, रीड, राईट, क्रिएट अ न्यू फाईल ऑर ओव्हर राईट्स. ओव्हर राईट्स म्हणजे काय, पुढे अपेंड, ॲड्स द फाईल इफ इट एक्झिट्स. आर बी, रीड बायनरी मोड, यूज फॉर बायनरी फाईल्स. ठीक आहे, TXT फाईल्स असतात ना, गेम खेळतात का सगळे, हां त्याच्यामध्ये एक GTA Vice Cityमध्ये एक मोड ॲप आहे, मोड तुम्ही मॉड टाकून आहे ना, तुम्हाला माहिती आहे मॉड टाकून आपण वेगळ्या वेगळ्या गाड्या हे करायचं, चेंज ते म्हणजे बऱ्याच कार्समध्ये तुम्ही बघितलं, इंडियन कार्स पण आपण, पण मग ती कार रिप्लेस व्हायची. ठीक आहे, जर तुम्ही त्याच्या फाईल्स बघितल्या ना, जेव्हा तुम्ही फाईल्स सगळ्या TXTमध्ये. ठीक आहे, तर मग तो जेव्हा आपण ओपन करायचो ना त्या फाईल्स, तर नोटपॅडमध्ये ओपन व्हायचा. ठीक आहे, मग त्याचं सगळं स्क्रम्बल्ड व्हायचं. तेच तुम्ही आता पायथन करून आता करून ओपन करून बघा. ठीक आहे, आणि हेच फक्त W वापरून का, W मोड म्हणजे राईट करू शकता तुम्ही. ठीक आहे, कलर चेंज करून बघा तिथे गाड्यांचा, हे सांगायचं तात्पर्य होतं. असेल कोणाकडे, गेम नका खेळत बसू, करून बघा, कलर चेंज करून बघा तिथे काय तर, बाकी काही नका करू, नाही तर मग लॅग होतो. हाँ हाँ नहीं, लेकिन ये भी तो है, फाइल हैंडलिंग समझेगा. अरे ठीक है, अरे इससे करके देखो, मैंने करके देखा था, कलर चेंज हो गया था गाड़ी का, सब गाड़ियों को मैंने ऑरेंज 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 कर दिया था. ठीक है, करके देखो, समजलं काय, आता एक करून बघा म्हटलं, ज्याला हाऊस आहे, नाही केलं तरी चाललं, एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, कसं करतं हे बघा, दिलं पण आहे. फाईल इक्वल्स टू ओपन example.txt, आर opens द फाईल इन रीड मोड, रीड द कंटेंट ऑफ द फाईल. ठीक आहे, अँड ऑलवेज क्लोज द फाईल विथ फाईल आफ्टर ऑपरेशन्स. समजताय का, नाही नाही आहे. ठीक आहे, रायटिंग हे दिलं आहे मी तुम्हाला म्हणून एक्सप्लेन. रायटिंग, if the file doesn't exist it creates one, if it exists it's overwrite the content in write mode. ठीक आहे, सेम तसंच आहे. हे बघा, तुम्ही असं राईट करू शकता याच्यामध्ये. एक मिनटं बघा, आणि क्लोज. हां, प्रिंट फाईल रिटर्न सक्सेसफुली. ठीक आहे, हे तुम्ही जेव्हा मशीन लर्निंग शिकाल ना, तेव्हा आपण जॉब लिप वापरून आपण मॉडेल सेव्ह करतो, आपण काम देतं, जे पण शिकणार आहे पुढे. अपेंडिंग, what is appending? Overwrite using append mode. Overwrite, add content without overwriting. Overwrite ने ॲड केलं पाहिजे फक्त जे ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, सी दिस लाईन इज ॲडेड लेटर असं. ठीक आहे, अँड नेक्स्ट इज रीडिंग फ्रॉम अ फाईल. काही नाही, सिम्पल वाचायचं, ह्याचं काय तसं सिग्निफिकन्स नाही, बट यू शुड नो की वॉट ऑल यू कॅन डू युझिंग पायथन. Which statement automatically closes the file after the use, making it better practice. ठीक है, working with binary files, checking if file exists, import OS path. ठीक है, key point for students, always close the file after operating. सोडा, that's all. We end with our basics. Actually फाईल हँडलिंग नाही आहे इथल्या सिलेबसमध्ये, मी मला सांगून दिलं. त्याच्यामध्ये IBMच्या मुलांना सांगत असतो, मशीन लर्निंग तुम्ही जेव्हा शिकाल तर तुम्हाला फाईल हँडलिंग शिकावं लागेल थोडी तरी. ठीक आहे, ठीक आहे, फंक्शन्समध्ये पोझिशनल आर्ग्युमेंट्स, लॅम्बडा, आर, स्क्वार्स, हायर ऑर्डर फंक्शन, मैप, रिड्यूस, फिल्टर. ठीक है, ये क्या करते हैं और इनके एक एक कोड सिंपल लिख लो, कोई प्रॉब्लम नहीं.
आणि जेवढे मी कोड्स देईल तेवढे बास झालं. जसं आपण इफ स्टेटमेंटसाठी केलेलं, आणि आपण इफ स्टेटमेंटसाठी केलेलं आठवतं का? इफ एल स्टेटमेंटसाठी असंच केलं ना, तुम्हाला कोड्स दिले होते मी डायरेक्ट विचारलेले, तसं त्याचे पण देईल. आणि ते मी सॉल्व देतो, त्यानंतर तुम्ही न बघून सॉल्व करून बघा. त्याच्यात पण होते ना, इफ एल्समध्ये पण काही सॉल्व होते माझे, ते बघून तुम्हाला मग तुमचे करायला सोपं गेले असेल. केले का इफ एल्सची फाईल? किती क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये? हां, अरे क्वेश्चन्स किती होते? तुम्ही केली ना तर क्वेश्चन्स तर 6 थोडी ना होते. हां, तर क्वेश्चन्स किती होते? तुम्ही किती सॉल्व केले? क्वेश्चनच 2 होते, 3-4 कसे गेले? बेटा समस्या है, आप करो, नहीं तो. हाँ, मुझे भी याद नहीं. हाँ, तो मी ते करून दिला होता ना. 2 फाइल्स भेजे थे मैंने, प्रोग्राम स्टेटमेंट्स की एक और एक अलग से. अभी इसमें भी आए हुए क्वेश्चंस में भेजूंगा, कर लो. आज का दिन है, पूरा रट लो मैडम. आप जो है दिया है जितना, फंक्शंस कर लेना. और बेसिक्समध्ये काय? फंक्शन्स, इफ एल स्टेटमेंट, आय मीन कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स, सिम्पल ऑपरेटर्स, बस. ठीक आहे, उद्यापासून आपल्याकडे. आणि मी तुम्हाला जसं नंपायची पायस्पार्क की यूज आहे, पायस्पार्क नाही पडेल. ठीक आहे, हे बघा, दुसरीकडे कुठे बघायची गरजच नाही, पूर्ण नंपा याच्यामध्ये. ॲक्च्युली डेटा सायन्सच्या मुलांसाठी आहे, ते तुम्हाला मी पाठवून देतो. ठीक आहे, याच्यामध्ये जसं तुम्हाला. ठीक आहे, उद्याच करू आपण, असंच आहे. आणि झाल्यानंतर लगेच प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचं. एक लेक्चर समजायला, एक लेक्चर इम्प्लिमेंट करायला, म्हणजे तुमचे किती प्रोजेक्ट बनत जातील. हा एक प्रोजेक्ट मी करेल, तुम्ही एक करा स्वतः. ठीक आहे, जसं आता इथे बघा, इथे तुम्ही प्रत्येक लाईन नंतर काही ना काही नरेटिव्ह देऊ शकता ना नंपायमध्ये. प्रत्येक लाईन नंतर काही ना काही नरेटिव्ह देऊ शकता. तुम्ही कसलं ॲनालिसिस करताय, काय करताय, कसं करताय, ते आधीच तुम्ही एका फंक्शनमध्ये सेव्ह करून ठेवा. हे बघा, इथे कर्नल सिलेक्ट येतोय, तेच जर मी इथे आला तर तो ऑटो डिटेक्ट करतोय. यही कर्नल के बारे में भी पढ़ेंगे थोड़ा कर. ठीक है, ये स्टार्ट राइटिंग योर अटेंडेंस ऑनलाइन, जस्ट वेट. ओके, ऑनलाइन कैन लीव. एक सेकेंड, बहुत ही फास्ट हो गया, रुको 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 रुको. ओके, एक काम करो, कल जैसा लिख लो पेज पे, फोटो निकालो और जाओ. ऑनलाइन कैन लीव.